अनेक समज आहे लोकांमध्ये, गैरसमज आहे, आपल्याला तिकडे जायचं नाहीये. पण मी तुम्हाला एक दुसरा अँगल सांगतो. आता मूवी पण आलेला आहे छावा नावाचा संभाजी महाराजांवरती. तर संभाजी महाराजांनी म्हणजे त्याच्यामध्ये मूवीमध्ये जे दाखवलेलं आहे ते संभाजी महाराजांचं फक्त 10% दाखवलेलं आहे बरं का. संभाजी महाराजांनी त्यांच्या 9 वर्षाच्या करिअरमध्ये म्हणजे 1680ला ते गादीवरती येतात. त्याच्यानंतर ह्या माणसाने म्हणजे ते शिवाजी महाराजांपेक्षा, ते म्हणतो ना बाप से बेटा सवई, सो शिवाजी महाराज तरी त्यांच्या जीवनातील जवळपास अर्ध्या लढाया पराभूत झालेल्या आहेत. त्यातली सर्वात मोठी लढाई पुरंदरची लढाई, महाराज पराभूत झाले. महाराजांना अर्ध राज्य गमवावं लागलं होतं स्वतःचं. कितीतरी किल्ले महाराजांना तर हात देऊन टाकावे लागले होते. पण संभाजी महाराज असं एकमेव कॅरेक्टर आहे की ते गादीवर आल्यापासून त्यांनी एकही लढाई हारली नाही. सो त्यांनी दक्षिणेत पण विस्तार केलेला आहे मराठा साम्राज्याचा. त्याच्यानंतर कोकणात पण त्यांनी विस्तार केला. एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना धर्मवीर यामुळे बोलवल्या जाते कारण कोकणामध्ये तेव्हा पोर्तुगीज लोक जे आहेत ख्रिश्चन मिशनऱ्या, ह्या हिंदू आणि मुस्लिम लोकांचं ख्रिश्चनिटीमध्ये कन्व्हर्जन करायचं, ते पण जबरदस्ती. मग महाराजांनी डायरेक्ट त्यांच्यावरती आक्रमण केलं त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांवरती आणि त्याच्यामध्ये कितीतरी फादर लोकांना त्यांनी डायरेक्ट वधस्तंभावरती लटकवलं, म्हणजे फाशी देऊन टाकली सरळ सरळ. कितीतरी जणांचे शिरच्छेद केले आणि अनेक फादर लोकांना हिंदू धर्मात कन्वर्ट करून टाकलं डायरेक्ट त्यांनी. म्हणजे ख्रिश्चन फादर जे लोकांना ख्रिश्चनिटीमध्ये कन्वर्ट करतात त्यांनाच हिंदू धर्मात कन्वर्ट केलं त्यांनी. सो त्याच्यामुळं संभाजी महाराजांबद्दल जी प्रतिमा होती पोर्तुगीजांच्या, ब्रिटिशांच्या, मुस्लिमांच्या डोळ्यामध्ये, ती अतिशय वाईट होती कारण ते अतिशय हार्श वागायचे आणि महाराज हे शीघ्रकोपी होते. त्यांना जर एखादी गोष्ट पटली नाही, त्यांनी सत्तेत आल्या आल्या काय केलं, अष्टप्रधानामधले जवळपास 3 प्रधान त्यांनी हत्तीच्या पायी देऊन टाकले. त्यामध्ये सर्वात महत्वाचं नाव होतं अण्णाजी दत्तो. येतं लक्षात? महसूल मंत्री या पदावरती ते होते अष्टप्रधानामध्ये. महसूल खातं अण्णाजीकडे होतं. अण्णाजी पंताचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं बरं का स्वराज्यासाठी. शिवाजी महाराजांना स्टेबल रेव्हेन्यू अवेलेबल करून देणे, सो याच्यामध्ये अण्णाजीचा खूप मोठा वाटा आहे. शिवाजी महाराजांना अण्णाजींनी खूप खंबीर साथ दिलेली आहे. अण्णाजी अशा पद्धतीनं, म्हणजे तुम्ही आणेवारी पद्धत नाव ऐकलं असेल की दुष्काळ जेव्हा पडतो सो तेव्हा महसूल माफ केला जातो, याला आणेवारी पद्धत म्हणतात. ही आणेवारी पद्धत पण कोणी आणलेली आहे? अण्णाजींनीच आणलेली आहे. त्यांच्या नावावरूनच आणेवारी नाव पडलं कारण अण्णाजी दत्तोंनी ती आणलेली आहे. सो त्यांना पण हत्तीच्या पायी देऊन टाकलं संभाजी महाराजांनी. संभाजी महाराज या बाबतीमध्ये फार खतरनाक होते म्हणजे. त्यामुळं अनेकांचा महाराजांना विरोध होता, शीघ्रकोपी होते. त्यातल्या त्यात अशा पद्धतीनं अनेक लोक मारले. आणि त्या कालखंडात असं होतं की जे लेखणी म्हणतो आपण, लेखणी ही ब्राह्मण वर्गाच्या हाती होती. आणि ब्राह्मण वर्गाच्या हाती असल्यामुळे जे लोक राग करायचे संभाजी महाराजांचा, त्यांनी काही काही लिहून ठेवलेलं आहे. आताच काल मी एक वाचलं त्याच्यामध्ये सावरकरांनी पण त्यांच्याबद्दल म्हणजे 99% चांगलंच लिहिलं, पण 1% त्याच्यामध्ये असं लिहून ठेवलं की मदिरा आणि मदिराक्षी म्हणतो आपण त्याला, आपण आपल्या लोकल लँग्वेजमध्ये बाई वाटली म्हणतो म्हणजे त्याला. सो ह्याचे पण त्यांना हे राहिलेलं आहे, व्यसन राहिलेलं आहे, असं वगैरे वगैरे सावरकरांनी पण लिहिलेलं आहे. पण माझं काय म्हणणं आहे की त्यांच्या या वैयक्तिक जीवनाबद्दल चर्चा केलीच नाही पाहिजे. ते आहे नाही आहे हा प्रश्नच नाही आहे. मला सांगा, आपण औरंगजेबाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल चर्चा करतो का? अकबराच्या वैयक्तिक जीवनाबद्दल चर्चा करतो का? मग मला सांगा, संभाजी महाराजांच्या का बरं करायची? भाई, प्रत्येकाला स्वतःचं वैयक्तिक जीवन असते. त्या जीवनामध्ये तो कदाचित चांगला असेल, कदाचित वाईट असेल. आणि चांगला आणि वाईट कोण ठरवणार? एखादा माणूस जर दारू पितो तर याचा अर्थ असा आहे का तो वाईट आहे म्हणून? मी तर अशा माणसाला ओळखतो की तो जीवनामध्ये म्हणजे सांगतो तुम्हाला कधीच दारू प्यायला नाही. एकाच